मी आज तुम्हाला घड्याळावरील एक प्रश्न समजावून सांगणार आहे. तर ह्या प्रकारची गणिते आपल्याला खूप साऱ्या परीक्षेला येत असतात. ते आपण सोप्या ट्रिकने समजावून घेऊ. तर 8 ते 9च्या दरम्यान म्हणजे 8 ते 9च्या मध्ये घड्याळ किती वाजता एकमेकावर येतील? म्हणजे एकमेकावर येतील म्हणजे 0° कोण तयार होतो. मग 11/2 गुणुले मिनिटे वजा 30 गुणुले तास 8च राहणार. आता अंशात्मक कोण एकमेकावर आले म्हणजे 0° कोण तयार होणार. मग आता 11/2 गुणुले मिनिटे आता इथं वजा चिन्ह होतं, मग तिकडे गेल्यावर अधिक चिन्ह होणार. यांची बेरीज 240. आता इकडं 11/2 गुणिले मिनिट होतं. आपल्याला मिनिट काढायचे म्हणून एम इथंच राहणार आणि 11/2 चा गुणाकार व्यस्त होऊन 211 होणार. आता 240 आणि 2 चा गुणाकार करूया. मिनिटे आले. आता याला भाग जात नाही, मग आपण याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात करूया. 11×4 = 44, 11×3 = 33, 7 हे मिनिटे आले आपल्याला. आणि तास 8 तास 43.711 मिनिटे.